आता आदित्य ठाकरे काय नेमकं बोलतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन ते अडीच वर्ष ही निवडणूक प्रलंबित होती आणि निवडणूक घोषित झाल्यानंतर सुद्धा या निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करत कोर्टामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आलेली होती आणि कोर्टाने देखील या निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिलेला होता. आणि त्यानंतर या निवडणुकीच्या दिवशी ज्यावेळेला मतदान पार पडलं त्या दिवशी सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी होणार होती. निवडणुकीमध्ये मतदानाची जी मोजणी आहे, मतमोजणी जी आहे त्याला देखील स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. अशा अनेक घडामोडी या सगळ्या सिनेट निवडणुकीच्या दरम्यान पार पडलेल्या होत्या. यामध्ये थेट सामना होता तो म्हणजे अभाविप विरुद्ध युवा सेना. आणि ही सुरुवात आहे. असंच विजय आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे. ती सुरुवात आहे. आज सगळ्यांचं अभिनंदन करत असताना आपल्या 10च्या 10 युनिव्हर्सिटीच्या सेनेटर्सचं अभिनंदन करत असताना सगळ्यात पहिला सन्मान आणि सत्कार आपण राजन कोळंबेकरांचा करायचा आहे. राजन बाकीचा बंगाल